लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना, मोठी घोषणा, किती पैसे मिळणार? महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहता यावं यासाठी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती। साधारण 1.5 ते पावणे 2 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा बराच बोलबाला झाला असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते। जवळपास 2.5 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दर महिन्याला त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात। महायुती सरकारच्या या योजनेला लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मिळालाय, त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशही मिळालं। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या यशानंतर याच योजनेच्या धर्तीवर आता उल्हासनगर महानगरपालिकेनं शहरातील शालेय विद्यार्थिनींसाठी एक मोठी महत्त्वाकांक्षी पाऊल उचललंय। उल्हासनगर महानगरपालिकेनं विद्यार्थिनींसाठी एक मोठी घोषणा केली आहे। त्यानुसार इयत्ता 7वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी लाडकी विद्यार्थिनी योजना घोषित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना आता दरमहा 500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे। उल्हासनगर महानगरपालिकेनं हे मोठं पाऊल उचलत आता लाडकी विद्यार्थिनी योजनाची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत इयत्ता 7वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दर महिन्याला 500 रुपये देण्यात येतील। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच ही रक्कम संबंधित विद्यार्थिनींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने ही योजना राबवली जाणार आहे। दरमहा मिळणाऱ्या या पैशांमुळे या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांना मुलींच्या शिक्षणासाठी आधार मिळेल असं बोललं जात आहे।